तर तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी इतका जोरात पडलो आणि शेवटी प्रेमातच पडलो. पण काही म्हणा भाऊ, या काही आठवणी आहेत ना, ज्या आठवल्या की चेहऱ्यावर हसू येतच. खरंय. अहो काल संपदा पण विचारत होती मला आपल्याबद्दल, तेव्हा ह्या अशाच आठवणी आल्या. काय विचारत होती संपदा? अहो म्हणजे आपलं लग्न कसं ठरलं, तू बाबांमध्ये काय बघितलंस आणि त्यांना हो म्हणालीस, असं सगळं विचारत होती ना. काय म्हणजे काय म्हणायचं काय तुला? ते मी असंच विषय निघाला म्हणून विचारलं, बाकी काय नाही. पण भाऊ, तुमची आणि काकूची काय भारी एकदम लाजवाब स्टोरी आहे. मला असं वाटतं याच्यावरती ना एखादी फिल्म वगैरे केली पाहिजे. काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? टॉपिक चेंज नाही करत खरंच, म्हणजे एवढे इंटरेस्टिंग किस्से. ऐक 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 नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. आज जरा जास्तच वाढवून चढवून सांगतायत ते. मग मी सांगत असताना मनात मी एवढी खुश का झाली होती? वा वा, लाजल्यावर केवढी सुंदर दिसतेस तू. काय सगळे आहेत, भान ठेवा थोडं. भान? अरे भान हरपून प्रेम केलं आम्ही तुमच्यावर. आणि हे सांगताना भान कशाला ठेवायचंय? पण काहीही असो, आपल्या घरात सगळ्यांचंच लव्ह मॅरेज आहे ना. मग संपदा, तू काय विचार केलास तुझ्या लग्नाचा? कीर्ती अगं हे काय मध्येच? काकू अगं तिने काहीतरी विचार करून ठेवला असेल ना, म्हणजे आता तिचं पण लग्नाचं वय झालंय. तिने काय ठरवायचंय? अगं लहान आहे अजून, शिकते ती. शिक्षण झालं की मग बघू. ते पण आहेच म्हणा, पण आशूचं पण लव्ह मॅरेज झालं असतं तर मज्जा आली असती ना सुहास. झालं असतं म्हणजे आशूचं लव्ह मॅरेजच आहे. नाही नाही पण सीताई, आशू आणि शिवा दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात ना. हो, पण मित्र म्हणून. पण शिवाला आशू आधीपासून आवडतो ना. पण आशूला शिवा आधीपासून आवडत नव्हती, मग लव्ह मॅरेज कसं? हीच गडबड आहे भाऊ, हाच झोले. आशूलाही शिवा आधीपासून आवडायची, त्यालाही माहित नव्हतं आणि इतरांनाही माहित होतं, मला माहित होतं, मी माझ्या डोळ्यांनी. बस बस मांजा बस, आता नको, याच्याबद्दल नको बोलायला. अरे खूप सांगितलं. आता का लाजतो? अरे लग्न झालंय. थांब ना यार, एक सांग. तू सांग रे. मी सांगतो, थांबा ना, आता किस्साच सांगतो. भाई ऐका भाऊ, खरा किस्सा, या किस्स्यावरून कळेल या दोघांचं प्रेम किती डीप होतं. हा, ठिकाण आहे संघर्ष नगर. आम्ही एकदा ते नाही का मध्ये हा जायचा, आशू पण जायचं, तुम्ही ओरडायचे. हो, काहीतरी लफडा झालेला, आम्ही झाडामागे लपलो. मी खाली बसलो, आशू बोलला उभा राहा, मी उभा राहिलो. सगळं आशूचं ऐकायचं, तुम्हाला तर माहिती. मांजा शांत बस. आता नाही ऐकणार हे, आता भाऊंनी विचारलं. मी बसलो खाली, बघतोय मग थोड्या आवाज यायला लागला. हा बोलतो तुझा मोबाईल व्हायब्रेट येतोय. म्हटलं माझा ना तुझा होत. हा बोलतो माझाही नाही होत. आम्ही शोधतोय भाई काय होतंय. हा प्रश्न सोडवतो माझ्या इथे काहीतरी चालू. चावलं? अशू हे काय? आम्ही दोघे बघतोय काय चावलं. तेवढ्यात हळूच वर बघितलं, मधमाशा. अरे एवढा मोठा पोळं आणि मधमाशा उठल्या. मधमाशा बघून हा पहिले पळा. आई आम्ही पळतोय. हा सुसाट पुढे. नाही आशूला सवयच आहे लहानपणापासून जोरात पळायची. जोरात पळाला, त्यांना कळलं हा शाना जोरात गेला, हा शाना इथेच. आणि मला पकडलं, मी पडलोय. चावतायत. नंतर उभा राहिलो, सुजलो. मी आरशात जेव्हा बघितलं, भाई मला असं झालं. याला शोधत मी गेलो वस्तीत. गेलो उभा होतो. मला आशू लांब निवांत उभा दिसला, इकडे तिकडे बघत. याला मधमाशांनी पकडलं नाही, एखाद चावली असेल चुकून. थोड्या वेळाने समोरून येत होतं. सांगा कोण? शिवा. शिवा आली. हिने काय केलं, बाजूला गोधडी वाळत घातलेली. गोधडी घेतली आणि आपण माशाचं जाळं फेकतो बघा. मी गेलो सगळं गेलो
दोघांच्या अंगावर गोधडी. बघितलं हा भाऊ असं होते समोरासमोर. मला डाऊट आला काय चाललंय काय. परत बघूया म्हणलं. मी बघितलं. आशू कुठे होता तू? तेव्हा दोघे जागे आले. गोधडी काढली. म्हणलं काय चाललंय. मग ते नाही चल औषध लावते. दोघांना घेऊन गेली गॅरेजला. आता गॅरेजला बसलोय. त्या दिवशी ती डेंजर गँग, ती 5 मुलं येतात बघा. मला ते ना भाऊ आवडतच नाही. कसं आहे बघा, शिवाचे मित्र आहेत, मी स्वीकारले, सगळं मान्य, पण आवडतच नाही. अतरंगी पोरं. मला बसवलं आणि अघोरी उपाय चालले. ते मलम ग्रीस का ते लावत होते. म्हटले भाई बाबा थांबा, मी डॉक्टरकडे जातो. नाही आम्हीच डॉक्टर आहेत. मला इतका अत्याचार करत होते ह्या सगळ्यात. मी समोर बघितलं भाऊ आशू असा बसलेला, असा हसत होता. म्हटलं हा का हसतो. मग पुढे बघितलं तर समोर होती शिवा. म्हटलं हे काय चाललंय. तर भाऊ शिवा आशूला मलम लावत होती, पण पद्धत दाखवतो. एक मिनिट. अशी शिवा आली बसली. तिने केस मागे गेले आणि बघितलं. आता बघितलं तसं इकडे माझ्या डोळ्यात. आणि अशी काय आहे सांगा भाऊ, तुम्हाला काय भाऊ सांगा. मोरपीस आहे. मोरपीस. अशी मोरपिसाने औषध लावत होती. म्हटलं भाई ही काय गडबड आहे, मोरपिसाला कोण औषध लावतो. पण मोरपिसाला सोडून मला काहीतरी वेगळंच दिसलं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि दोघांच्या चेहरा स्माईल होती. तेव्हा मला कळलं भाई हे प्रेमात आहे. वाव, हाऊ रोमॅन्टिक. सेम बोललो मी. आई सेम तू बोललो. कुठे चाललीस. अगं किती छान लव्ह स्टोरी सांगतोय म्हणजे आपण ऐकूयात ना. किती प्रेम आहे दोघांमध्ये. आई ऐक ना. अरे सीता, एवढं प्रेम करतात. तुला बघ काय तरी कळत काय, ना? मस्त तो बघ ना किती सांगतोय रोमॅन्टिक आहे. तो. त्याच्याकडनं काहीतरी शिक. शिवा, या सगळ्यांना जरी वाटत असेल की आपलं खूप छान चाललंय, तरी तसं नाही आहे. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तेवढं लक्षात ठेव फक्त. संपदा, सो सॉरी, जरा कामात होतो. नाही बोल. काहीच प्रॉब्लेम नाही. काय म्हणतेस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बस 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 ना. चंदन दादा, तू मला विचार करायला सांगितला होतास ना, तर मी केलाय विचार. म्हणजे ॲक्च्युली खूप विचार केला. मला असं वाटतं की असं खरंच खूप प्रेम आहे रे त्याच्यावर. खरंच. हो, आणि तू म्हणालास तसं सगळा विचार केला मी. म्हणजे तो फक्त IAS होणार आहे म्हणून मला तो आवडतो, तर असं काही नाही आहे. मला ना तो माणूस म्हणूनच खूप आवडतो. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचे एफर्ट्स घेण्याची तयारी, आणि ते म्हणतात ना काय ते जिद्द जिद्द मला खूप आवडली. म्हणजे 0 पासून स्वतःची जागा उभी करण्याची धमक आहे त्याच्यात, आणि परिस्थितीची जाणीव, हे दोन्हीही आहे. सगळी माणसं अशी नसतात ना. एकदम माझ्या भाऊ आणि बाबांसारखंच. मला म्हणजे असं वाटतं की त्याच्याकडे जेवढं आहे ना, तो तेवढ्यामध्येच खुश असतो. आणि तो जे काय करतो ना, ते सगळं मनापासूनच करतो. अगदी तो गाद्यांचं काम करतो ना, ते पण मनापासून करतो रे. कारण तो म्हणजे जेवढं आहे ना त्याच्याकडे, तेवढंच समाधानी आहे रे. म्हणूनच मला असं वाटतं की मी पण त्याच्यासोबत म्हणजे इथे चाळीत राहिले काय किंवा बंगल्यात राहिले काय, मी पण समाधानी असेल. अरे वा, तू हे असं काही बोलशील अशी अपेक्षा नव्हती बरं का मला. पण खरं सांगू, खूप कमी मुली असतात अशा ज्यांचा त्याच्या जोडीदारावर विश्वास असतो, ज्याच्याबरोबर ती कधीही कुठेही कसल्याही परिस्थितीत राहायला तयार असतात. सगळ्यांच्या नशिबात नसतात अशा मुली. लकी आमचा रॉकी. ठरलं तर मग
आता तुझं त्याच्यावर खरं प्रेम आहे ना, मग पुढचं सगळं माझ्यावर सोडायचं, मी बघून घेईन. नक्की ना दादा? 100% दादा म्हटलीस ना मला, मग तू आता फक्त आशूची बहीण नाही आहेस, माझी पण बहीण आहेस. डोंट वरी. आशू 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 थांब, अरे डबा घेऊन जाय की. मला नकोय डबा. अरे का नकोय, घेऊन जा. अरे असं काय वागतो, तुझा राग माझ्यावर असेल, तू खाण्यावर काढू नको, बाहेरचं खाल्लं की त्रास होईल तुला. मी कुठलंही खाईन, मला त्रास नाही होत. आणि ओके, मला नकोय डबा वगैरे. अरे अशू थांब ना, हो तुला तुला चिडायला काय झालंय? मांजा का आला होता सकाळी? मला काय माहिती, तुझा मित्र आहे तो. बरोबर, तुझ्याकडे आला होता ना, पण तुझ्याकडे काम होतं त्याचं, त्याला विचारायला सांगितलं होतंस ना तुम्हाला. हे तुला कोणी सांगितलं? मी मूर्ख आहे का शिवा? हा नाही म्हणजे आधी होतो पण आता नाहीये. बाथरूम मध्ये होतो मी, मला सगळं ऐकू येत होतं. निदान हळू तरी बोलायचं ना. हे बस शिवा, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल आता तर अवघड आहे, कारण माझा तुझ्यावर नाहीच आहे. आपल्या एकमेकांचा जर विश्वास नसेल एकमेकांवरती तर या नात्याला काही अर्थ नाहीये. नाही आशू, असं नाहीये, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तू मला काय बोललायस की तुझी चूक आहे, आणि ती काय आहे काय नाही ते मला सांगायलाही तयार नाही आहेस तू. मग मी म्हटलं की मी माझ्या पद्धतीने शोधते. मला नको डबा. अरे हा तर पावला पावलावर अपमान करतोय रे माझा. पण मी काय एवढं सहन करते? जर दुसरं कोणी असतो तर इतकं कुदवला असता ना. पण पागल शिवा, हेच तर प्रेम आहे. आज वेळेच्या आधीच येऊन बसलीयस. ही वेळ तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे ना जास्त, विश्वास बसलेला दिसतोय माझ्या माहितीवर. म्हणूनच पुन्हा तुला भेटायला आली आहे इथे. हा पण हिशोब झालेला नाहीये. अगं आहे माझ्या लक्षात. नाही पण मला एक सांग, तू हे सगळं का करतेस? नाही म्हणजे याच्यात तुझा काय फायदा? पैसा ऑब्व्हियसली, आणि बाकी जाऊ दे. पण एक गोष्ट सांगते, आशूने शिवाला होकार दिलेला नाहीच आहे. उलट त्यांच्यात आता काहीच बरं चाललं नाही. म्हणजे ते फक्त नवरा बायको म्हणून सोबत राहत आहेत, पण त्यांच्यातलं जे काही नातं आहे ना ते ऑलमोस्ट फाटले. म्हणजे ब्रेकअप होणार आहे त्यांचं. नाही पण त्यांचं लग्न झालंय नाही का, मग लग्नानंतर जे ब्रेकअप असतं ना ते होणार आहे. कळतंय का मी काय म्हणतेय ते? तुला कसं माहित? ते जाऊ दे ग, हवं तर ह्याची पण खात्री करून घे. फक्त ते सोबत कसे राहतायत ना ते बघ, म्हणजे तुला सगळं कळेल आपोआप. त्यांच्यातलं नातं संपणारच आहे, पण ते कसं संपायचंय हे आपल्या हातात असू शकतं. एखाद्या नाजूक गोष्टीवर घाव घातला की ती लगेच तुटते, आणि आता त्या घावाची गरज आहे. कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते. हिने आधी दिलेली बातमी खरी होती, म्हणजे ही पण असू शकते. चल खाऊन घेऊ. तू घे ग. आणि तू? मी घेईन नंतर. का रे? काय ग तू? चल रे, लाजू नकोस. हे काय लाजतोय मी? काहीतरी. होतं कुठे म्हणतोयस? अगं तू खा, मी ऑर्डर करतो काहीतरी. का डब्बा असता ना? हा? काय नाही, घरचं जेवण आहे, ये खायला. चल ये ठेव पटकन ते. ठीक आहे. अरे वा, बटाट्याची भाजी. हो, घे ना. खा खा खा. अप्रतिम, कमाल आहे. काय रे, तू काय रोज बाहेरून ऑर्डर करतोस? नाही ग, माझाच डबा घरी विसरला म्हणून म्हटलं ऑर्डर करतो. मला नाही वाटत विसरला असशील. म्हणजे
बायकोसोबत भांडण वगैरे झाले की काय? अरे असं का विचारलंस तू? नाही अरे असं म्हणतात नाही का, म्हणजे तर तुझं लग्न झालंय म्हटल्यावर तुला माहित असेल. जेवण कोणी केलंय? मी बनवलीये भाजी. तू बनवलीस? वाव, सिरियसली? नाही, मस्करीत बनवलीये. जोक रे. तू पण ना काहीतरी जोक. म्हणजे मीच बनवलीये. मी अरे शिकायला बाहेर होते ना, तेव्हा सगळा स्वयंपाक मीच शिकले. आणि आता कसं त्या ताई येत स्वयंपाक करायला, त्यामुळे चपाती वगैरे त्या करतात आणि बाकीचं मी. फक्त रात्रीचं जेवण आई करते. फॅन्टॅस्टिक. खरं तुला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे तू कामही करतेस आणि स्वयंपाकही करतेस, सगळं एकदम बॅलन्स. व्हेरी नाईस. पण हे करणारी काही मी एकटी नाही हा, कित्येक मुली करतात. पण मला असं वाटतं तुम्हा पुरुषांनी ना त्याचा थोडा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ऑफकोर्स रिस्पेक्ट, आणि नुसतं रिस्पेक्ट नाही, कौतुक सुद्धा आहे खूप. बरं, हा एकच गुण नाहीये माझ्यात. हा, जोक रे. जोक. तू बरेच जोक करतेस. आवड आहे का तुला? म्हणजे तशी आवड म्हणजे मला समोरच्याला हसताना बघायला जास्ती आवडतं. बरं ऐक ना, आता जोक वरून आठवलंच आहे तर मी एक तुला जोक सांगते. एका डबक्यात 10 बेडूक असतात. हा, किती? 10 असतात. त्यातलेच समजा 3 मेले, तर त्या डबक्यात किती बेडूक राहिले? 10 गेले, किती राहिले? 7. नाही रे, 7. 10च राहिले, कारण मेलेले पण तिथेच आहेत ना. एवढं नाही आलं तुला? अरे हाय शिवा. तुम्ही दोघं एकाच डब्यात का खाताय? अरे हे काय, अगं याने डबाच नाही आणला आज. हा, ते डबा नाही आणला. तू इथे काय करतेय? मी तेच म्हणते, तू विसरलास ना डबा, तो घेऊन आले मी. हा. ओ वाशू, बघ याला म्हणतात बायकोचं प्रेम. लकी आहेस हा तू. हा, त्याचं पण आहे माझ्यावर प्रेम. हो ना आशू? मी ते नेहानी डबा आणला होता म्हणून मी आपलं. पण पोट कोणाचं भरणार, तुझं का हिचं? दोघं उपाशी राहाल ना, त्यापेक्षा हे घे, हा डबा चला खाऊन घे. चल. बरं मी काय म्हणते, बरं आता आलीच आहेस ना तर आमच्यासोबत बस जेवायला. अगं नाही, तिला बाहेर जायचं जरा काम असेल. तुला जायचंय ना शिवा? नाही बाई, माझं काम झालंय घरचं. पण तुझं झालंय का जेवण? नाही, जेवण नाही झालं. बघ ना, याच्यासाठी एवढं धावत पळत आले मी. मग बेस्ट आहे, ये चल. आणि तसंही ना जेवणाची वेळ झालीये, तू जाईपर्यंत खूप वेळ होईल. ये बस, ये ये ये, बस 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 बस. आलं लक्षात. आशुतोष रावांनी सांगितल्याशिवाय ऐकणार नाही वाटतं. हे आशू, सांग ना रे, बिचारी एवढी गडबडीत आलीये तुझ्यासाठी. मी काहीच बोलत नाहीये, तू बस ना, बस. घ्या. वा, बघ आशू, याला म्हणतात बायकोचं प्रेम. अरे भाजी पोळी आहे बघ, सॅलड एवढं. आशू, नशीब आहे बाबा तुझं. घे. नाही नाही, मी काय घेतो ना. हे काय? आशू, तू माझ्या भाजीचं कौतुक करत होतास, पण शिवा तुला तर सवय असणार बाबा कौतुकाची. हे घे ना. मला गाजर घेतो मी जरा.
शिवा काही म्हणा, माझी भाजी ना तुझ्या भाजीसमोर काहीच नाही. आशू लकी आहेस हा.